Good morning, students. I am your English teacher, Mr. J.R. Patil, speaking from Indirabai Lalwani Junior College. First of all, I would like to welcome all the 12th science students. So, after the gap of some months, I would like to start now our syllabus. So, today I would like to start with unit second, that is poetry. In this group or in this section there are some poems, but out of those poems I would like to start with 2.1 Song of the Open Road by Mr. Walt Whitman. So there is an introduction of a poet, Walt Whitman, 1819 to 1892. So Mr. Whitman was an American poet, essayist and journalist. It means that Mr. Walt Whitman was a versatile personality. He was one of the greatest poets in America. He was not only a poet but essayist and a journalist. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच महिन्यांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा आपण आता आपला सिलेबस कंप्लीट करण्याकडे आपण वळतो आहोत. आणि सिलेबसच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर आपल्या टेक्स्टबुकमधलं जे सेकंड सेक्शन आहे पोएट्रीचं, त्या सेकंड सेक्शनमध्ये ज्या काही कविता आहेत त्यातली पहिली कविता सॉन्ग ऑफ द ओपन रोड आज या ठिकाणी मी सुरू करतो आहे. आता सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही जी कविता आहे ती वाल्ट व्हिटमन या अमेरिकन कवींनी लिहिलेली आहे. आता सुरुवातीलाच कवितेच्या संदर्भात बोलण्याआधी कवीच्या संदर्भात बोलणं या ठिकाणी आपल्याला उचित ठरेल. सुरुवातीलाच आपण वाल्ट व्हिटमन ज्यांनी ही कविता लिहिलेली आहे त्यांचा थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी पाहतो आहोत. कारण आता हा परिचय आपल्याला ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम असा जो आपल्याला बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न पडतो त्यावेळेला अबाउट पोएट विषयी माहिती लिहिताना ही सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपयोगात पडणार आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये कवींच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. सो वाल्ट व्हिटमन वॉज अन अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. इट मीन्स दॅट वाल्ट व्हिटमन वॉज नॉट ओनली अ पोएट बट अ ग्रेट एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. विद्यार्थी मित्रांनो, व्हिटमन हे महान अमेरिकन कवी तर होतेच, परंतु ते केवळ कवीच होते असं नाही, तर ते निबंधकार होते, जर्नलिस्टही होते, म्हणजे पत्रकारही ते होते. व्हिटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनॉन अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री व्हर्स. अगेन this statement shows us that there was a great impact of this person on the field of poetry, and his contribution to American poetry was greatest one, and often he is called as the father of free verse. It means that his poem is written in free verse. There are no limitations to his writing style, and that's why his entire poetry occurs in free verse. When we speak about the rhyming scheme of the poem, at that time it is necessary to mention that all the poems are in free verse. It means that there are no limitations of rhyming scheme. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या बाबतीमध्ये नेहमी त्यांना फादर ऑफ फ्री वर्स, मुक्त छंदातील ज्या काही कविता असतात की ज्या कवितांना कुठलंही रायमिंग स्कीमचं लिमिटेशन्स मर्यादा नसतात आणि म्हणून अशा मुक्त छंदातील कवितांचा जनक त्यांना म्हटलं जातं. कारण त्यांच्या ज्या कविता आहेत मित्रांनो त्या आपल्याला कुठेतरी जीवनाचा सार सांगणाऱ्या कविता आहेत. आता जीवनाचा सार आपण पर्टिक्युलर ढाच्यामध्ये त्या ठिकाणी सांगू शकत नाही आणि म्हणूनच त्यांनी जीवनाविषयी बोलत असताना कुठल्याही प्रकारच्या रायमिंग स्कीमचा वापर त्या ठिकाणी केलेला नाही. म्हणजेच याचा अर्थ जीवन ही काही छोटी गोष्ट नाही. जीवनाविषयी बोलत असताना विशिष्ट चौकटीमध्ये आपण राहू शकत नाही आणि तोच त्यांचा दृष्टिकोन आपल्याला त्यांच्या लिखाणामध्ये देखील दिसून येतो.
आता विशिष्ट टॉपिकवर ज्या वेळेला माणूस बोलतो त्यावेळेला पर्टिक्युलर ढाच्यामध्ये तो बोलतो, म्हणजेच त्या ठिकाणी रायमिंग स्कीम आपल्याला दिसते, विशिष्ट ढाचा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. परंतु जीवनाविषयी बोलत असताना बोलण्याला आपल्याला त्या ठिकाणी पारावार नसतो. म्हणजे छोट्या छोट्या पैलूंविषयी आपण त्या ठिकाणी बोलत असताना कुठल्याही मर्यादा आपल्या बोलण्यामध्ये आपण ठेवू शकत नाही. तेच त्यांच्या लिखाणाच्या शैलीतून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतं. देन ही ग्रीव अप in Huntington in a family with difficult economic status. Again, this sentence shows us that economically he belongs to a very poor family. He was not rich. He has no other earnings. So he grew up in Huntington in a family with difficult economic status. It means that ही वॉज अ बॉर्न पुअर पर्सन. मित्रांनो, अत्यंत गरीब अशा कुटुंबामध्ये ते लहानचे मोठे झालेले आहेत का त्यांची कौटुंबिक परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, फार काही त्यांच्याजवळ नव्हतं. हिज मेजर वर्क्स लिव्ज ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. ओके, दिस इज अ लँडमार्क इन द हिस्ट्री ऑफ अमेरिकन पोएट्री. द पोयम that is Leaves of Grass was a kind of landmark in the history of American poetry. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं जे मुख्य कार्य आहे लिव्ज ऑफ ग्रास नावाची जी पोएम आहे त्याची, त्यांना पोएम म्हणण्यापेक्षा तो एक प्रकारचा काव्यसंग्रहच आहे. आणि अशा या लिव्ज ऑफ ग्रासचं प्रकाशन जुलै 1855 झालेलं आहे. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोयम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन, इज वाइडली पॉप्युलर. Again, his second work, that is his great poem, "O Captain, My Captain," it is also a kind of landmark in the history of American poetry. And this poem is based on the death of Abraham Lincoln. And we know that who was Abraham Lincoln? Abraham Lincoln was former president of America. And his "O Captain, My Captain" was based on or is based on the death of former president of America, and his name was Mr. Lincoln. So the next para tells us that the section 1 of Song of Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will, and tenderness of heart. Again, we know that this particular poem, that is Song of the Open Road, is taken from Leaves of Grass. विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी प्रस्तुत कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही त्यांनी त्यांच्या लिव्ज ऑफ ग्रास या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. अँड अगेन वी नो दॅट धिस पर्टिक्युलर पोयम इज अ ब्युटिफुल ऑर फाईन ब्लेंडिंग. ब्लेंडिंग मीन्स, ब्लेंड मीन्स मिक्सचर, मिश्रण. ही प्रस्तुत कविता म्हणजे एक मिश्रण आहे. कशाचं मिश्रण आहे? सेल्फ अवेअरनेस, free will, and tenderness of heart. This is a key line of this description. This is the most important sentence in this para. So, his Song of the Open Road is a fine blending of self-awareness, free will, and tenderness of heart. This is a kind of central idea of this entire poem. This poem is a fine blending of self-awareness, free will, and tenderness of heart. म्हणजेच काय मित्रांनो, ही जी प्रस्तुत कविता आहे, ही प्रस्तुत कविता त्यांच्या लिव्ज ऑफ ग्रास या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आणि ही कविता म्हणजे सुंदर मिश्रण आहे. कशाचं? सेल्फ अवेअरनेस, स्वजाणिवेचं. म्हणजे त्याला आपण सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणतो. कुठेतरी माणसाने बाहेरच्या गोष्टींविषयी बोलताना कधीतरी अंतर्मुख होऊन स्वतःचं त्या ठिकाणी इंट्रोस्पेक्शन, अंतर्मुख होण्याचा एक अंतर्मुख होणे, फ्री विल, मुक्त इच्छा, स्वतःच्या इच्छा, त्याच्यानंतर टेंडरनेस ऑफ हर्ट. टेंडरनेस मीन्स नाजूकता ज्याला आपण म्हणतो, मनाचा किंवा ज्याला आपण मनाची नाजूकता, मुक्त इच्छा आणि स्वजागृती, या सगळ्या गोष्टींचं असलेलं मिश्रण म्हणजे ही कविता आहे. इट गिव्ज अस पोएट्स रिअलायझेशन दॅट along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. This is the
most important idea presented through this line. Read it again. It gives us poet's realization. आता ही जी कविता आहे, ही कविता कवीला ज्या गोष्टींची जाणीव झाली ती जाणीव मांडणारी ही कविता आहे बघा. इट गिव्ज अस पोएट रिअलायझेशन दॅट. आता कवीला कोणत्या गोष्टींची जाणीव झाली? अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम. अगेन वी नो दॅट लाईफ इज अ जर्नी, अ काइंड ऑफ metaphor used here. Life is compared with a journey, and so a poet realizes that along the journey of life one will face the test of freedom. जीवनामध्ये प्रवास करत असताना किंवा जीवनाचा प्रवास करीत असताना आपल्याला कसोटीला सामोरं जावं लागतं. कशाची? बुद्धीची असेल, आपल्या हुशारीची कसोटी असते, ती आपल्याला त्या ठिकाणी दाखवावी लागते. विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. म्हणजे आपली जी हुशारी आहे, आपल्यामधला जो काही शहाणपणा आहे, तो कुठल्याही शाळेमध्ये असेल, विद्यापीठामध्ये असेल, तिथे त्याची कसोटी पाहिली जात नाही. तर माणसाच्या हुशारीची खरी सत्वपरीक्षा ही जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवावी लागते. आणि म्हणून वी नो दॅट एक्सपिरियन्स मेक्स मॅन परफेक्ट. अँड आपण या ठिकाणी म्हणू शकतो की अनुभव माणसाला परिपूर्ण बनवत असतो. आता एखाद्या शाळेमध्ये गेल्यानंतर किंवा विद्यापीठामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अनुभव मिळतीलच असं नाही, कारण प्रत्यक्ष जीवन जगत असताना माणसाला जे काही अनुभव येत असतात ते अनुभवच त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. आणि म्हणून जीवन जगत असताना माणसाला अनेक कसोट्यांना सामोरं जावं लागतं, अनेक संकटांना सामोरं जावं लागतं, की जे संकट आपल्याला शाळेमध्ये असताना किंवा विद्यापीठामध्ये शिकत असताना काही आपण त्या ठिकाणी जीवन शिकत नाही, परंतु खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होतो त्यावेळेलाच आपल्याला जीवन काय आहे ही गोष्ट कळत असते. आणि याचंच जाणीव कवीला या कवितेमध्ये झालेली. आणि असंही बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे, लाईफ इज अ जर्नी. जीवन एक प्रवास आहे. लाईफ इज अ स्ट्रगल. जीवन एक संघर्ष आहे. आणि या संघर्षाचा खरा परिचय आपल्याला केव्हा येतो? ज्या वेळेला आपण जीवन जगत असतो. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस वेदर रिच ऑर पुअर अँड इट फोर्सेस ऑल लेवल ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनदर. माय फ्रेंड्स, रोड इज नॉट समथिंग न्यू फॉर अस. एव्हरीबडी वेदर रिच ऑर पुअर कॅन युजेस रोड. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कवी सांगतायत अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. रोड, रस्ता, ज्या रस्त्यावर आपण चालतो तो रस्ता हा प्रत्येकजण वापर करत असतो. असं काही आहे का की रस्त्याने फक्त गरीबच चालतात किंवा रस्त्याने फक्त श्रीमंतच चालतात? असं नाही. व्यक्ती श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, सुशिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, सुसंस्कृत असू द्या, सुसंस्कृत नसू द्या, सर्व प्रकारच्या लोकांना रस्ता हा वापरावाच लागतो. आणि म्हणून आपलं कवितेचं टायटल जर आपण पाहिलं तर आपल्या कवितेचं टायटल विसरू नका. कवितेचं टायटल काय आपलं? सॉन्ग ऑफ द ओपन रोड. खुल्या रोडचं हे गीत आहे. आणि म्हणून रोड, सो ट्राय टू कॉन्सन्ट्रेट ऑन धिस पर्टिक्युलर वर्ड, दॅट इज रोड. दॅट इज द की वर्ड इन द टायटल. रोड इज नॉट ऑर्डिनरी रोड बट दॅट इज अ ओपन रोड. रोड इज ॲज ओपन ॲज लाईफ. जीवन जसं आपलं ओपन असतं, खुलं असतं, तसंच रोड देखील असतात. रोड कधी थांबत असतात का? रोडला मर्यादा असतात का? नाही. विशिष्ट 10 किलोमीटर गेल्यानंतर रोड थांबतो असं कधीही होत नाही. रोड हे दिस इज अ कंटिन्युईंग प्रोसेस. जसा रोड कायमस्वरूपी चालत असतो तसंच त्या ठिकाणी जीवन देखील चालू असतं. आणि म्हणून मग आपण मराठीमध्ये बऱ्याच वेळेला ऐकतो, रामकृष्णही आले गेले त्याविनं जग का ओसीची पडले. कुणी आला काय, कुणी गेला काय, जीवन कधीही त्या ठिकाणी थांबत नाही. तसंच जीवन जसं थांबत नाही तसंच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रस्ता देखील त्या ठिकाणी थांबत नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे कवीने, अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस वेदर रिच ऑर पुअर. व्यक्ती गरीब असू द्या, व्यक्ती श्रीमंत असू द्या, प्रत्येकजण रोडचा वापर करत असतो. अँड नेक्स्ट थिंग विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, अँड इट फोर्सेस ऑल लेवल ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनदर. आणि रस्ता सर्व प्रकारच्या माणसांना बळजबरी करतो. कशाची? टू असोसिएट विथ वन अनदर.
हा रस्ताच आपल्याला शिकवत असतो, कारण रोडवर चालणारे गरीब असतात, श्रीमंत असतात, आणि म्हणून सगळ्या कसेही असू द्या सगळ्या लोकांची लेवल एकच आहे हे सांगणारा तो रस्ताच असतो. कारण रस्त्याने चालत असताना तुम्ही एकटे चालू शकत नाही मित्रांनो, कोणाच्या तरी सहकार्याची गरज आपल्याला त्या ठिकाणी पडते. जीवन जगत असताना केवळ तुम्ही एकट्याने जीवन जगू शकत नाही, तुमच्या आजूबाजूला देखील 4 लोक त्या ठिकाणी तुम्हाला गरजेचे असतात, आणि एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांना मदत करणं हा रस्ताच आपल्याला त्या ठिकाणी शिकवतो असतो. रस्ता शिकवतो असतो म्हणजेच काय, कारण आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी रस्त्याची तुलना किंवा जीवन आणि जर्नी यांचं त्या ठिकाणी तुलना करण्यात आलेली आहे, आणि म्हणून रस्ता आपल्याला शिकवतो, पर्यायानं जीवन आपल्याला शिकवतं की एकमेकांना सहकार्य कसं करायचं, एकमेकांना मदत कशी करायची. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. मोबिलिटी म्हणजेच काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, एका ठिकाणाहून दूरवरच्या अंतरावर जाणं, कारण रस्त्याने आपण जातो म्हणजेच आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे कुठेतरी, आणि म्हणून एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणं हे रस्ता सूचित करतो आहे. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. आणि रोडच आपलं, रोड म्हणजे असा एक पॉईंट असतो की ज्या ठिकाणी आपण कुठेतरी सुरुवात करतो आणि दुसऱ्या कोणत्या तरी नवीन ठिकाणी नेणारा आपल्याला रस्ताच असतो. आणि म्हणून रोड काय दर्शवतो, मोबिलिटी. मोबिलिटी मीन्स पासिंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हा रस्ताच आपल्याला या ठिकाणी सुचवतो आहे. Whitman talks about the people and places. And while going through this road, Whitman talks about the people and places. आता ज्या वेळेला कवी रस्त्याने प्रवास करतायत त्यावेळेला रस्त्याने भेटणाऱ्या व्यक्ती असतील, रस्त्याने जे ठिकाणं त्यांना दिसत आहेत त्या सर्व ठिकाणांविषयी आणि लोकांविषयी कवी या कवितेमध्ये बोलत आहेत. ही आर्ग्यूज अगेन्स्ट सेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. आणि ते आपल्याला या ठिकाणी सांगतायत का, त्या विरोध करतायत. आर्ग्यू मीन्स टू रेजिस्ट. विरोध करतायत ते कोणत्या गोष्टीला विरोध करतायत, ते टू स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. दीर्घकाळ एकाच ठिकाणी थांबून राहण्याला त्यांचा विरोध आहे. आता जीवनामध्ये जर तुम्ही थांबला तो संपला आपण असं म्हणतो, आणि म्हणून दीर्घकाळ एकाच ठिकाणी आपलं जे थांबून राहणं असतं त्याला ते या ठिकाणी विरोध दर्शवत आहेत. ऑल दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. आदरातिथ्य ठीक आहे, लक्षात घ्या, आदरातिथ्य एखाद्या ठिकाणी आपण थांबतो, मग जर आपलं त्या ठिकाणी थांबल्यानंतर जर आपल्याला मान सन्मान मिळत असेल, आदरातिथ्य आपल्याला होत असेल, म्हणून मग त्याच ठिकाणी थांबून राहायचं का, नाही. तर आणि म्हणून कवी आपल्याला सांगतायत की जरी एखाद्या ठिकाणी थांबल्यानंतर तुमचं आदरातिथ्य होत असेल, तुम्हाला मान मिळत असेल, सन्मान मिळत असेल, परंतु कवी मात्र या ठिकाणी आपल्याला सांगतात की जरी तुमचं आदर तिथे होत असेल, मान मिळत असेल, सन्मान होत असेल, तरी एका ठिकाणी राहणं, थांबून राहणं हे चुकीचंच आहे. प्रत्येक माणसाने एका ठिकाणी न थांबता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे गेलंच पाहिजे असं आपल्याला त्या ठिकाणी. आता आपल्याला हे नेहमीचे उदाहरणं आहेत. आपल्याकडे पाहुणे येतात, पाहुणे आले म्हणजे आपल्याला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस ते गोड लागतात. आता पाहुण्यांनी जर असं म्हटलं की इथं चांगलं खायला मिळतं, प्यायला मिळतं, म्हणून मग इथेच थांबून राहायचं का, नाही. कितीही जवळचा माणूस असू द्या, 1-2 दिवस पाहुणा आपल्यासाठी असतो, आणि 2-3 दिवसापेक्षा जर का तो जास्त राहिला तर त्या ठिकाणी आपणही त्याला कंटाळतो. पर्यायानं कवींना तेच सांगायचं आहे की एखाद्या ठिकाणी राहिल्यानंतर कितीही तुमचा मान सन्मान होत असेल, कितीही तुमचा आदर सत्कार होत असेल, परंतु एका ठिकाणी तुम्ही थांबू नका, कारण चालत राहणं हेच जीवन आहे. पाणी जरी एका ठिकाणी थांबलं, एखाद्या गड्ड्यामध्ये पाणी साचतं, पाणी जरी त्या ठिकाणी थांबलं तरी त्या पाण्याचा आपल्याला काय होतं मित्रांनो, वास येतो. त्या ठिकाणी नको तसा तो घाणेरडा वास त्या पाण्याचा येतो. आणि म्हणून नदीच्या पाण्याचा कधी वास येतो का, नाही, कारण नदीचं पाणी हे नेहमी वाहणारं असतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जाणारं असतं. म्हणजेच वाहत्या पाण्याचा जसा दुर्गंध सुटत नाही, पाण्याला जसं वाहणं गरजेचं आहे, तसंच जीवनामध्ये देखील आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून कवी आपल्याला सांगतायत की कुणी कधीही एका ठिकाणी थांबू नका. रोड तुम्ही धरला पाहिजे, मार्ग तुम्ही पत्करला पाहिजे. मग तो चुकीचा असेल, बरोबर असेल, तो नंतरचा विचार, परंतु कुठे ना कुठे आपल्या जीवनामध्ये आपण नव्याने सुरुवात ही केलीच पाहिजे, आणि एका ठिकाणी न थांबता आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमी गेलंच पाहिजे असं या ठिकाणी कवी सांगतायत. Now, after completing the information about poet or introduction of the poet, I would like to read this poem sentence by sentence, line by line and word by word.
मित्रांनो, हे सगळं कवीचं ओळख पाहिल्यानंतर आता प्रत्यक्ष जी कविता आहे आपली, ती कवितेचं वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत. सो सी द टायटल ऑफ द पोयम अँड ॲक्च्युअल पोयम बिगिन्स ऑन पेज नंबर 94 in your textbook. So now listen me carefully. I would like to explain this entire poem is in 4 stanza. 4 कळव्यांची ही कविता आहे आणि या कवितेचं प्रत्येक कळवं त्याच्यानंतर प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द आपण या ठिकाणी तिचं वाचन आता करूया. नाव आय वुड लाईक टू स्टार्ट दिस पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. नाव सी ऑन पेज नंबर 94. ओके. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक to the open road. This is the first line of this poem. A foot and light hearted I take to the open road. Healthy, free, the world before me, the long brown path before my leading wherever I choose. I would like to read again this first stanza. A foot and light-hearted I take to the open road, healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. Now try to explain this first stanza. What poet wants to tell us? In the first stanza, the speaker begins his journey. आता या पहिल्या स्टांजामध्ये, पहिल्या कळव्यामध्ये स्पीकर जो आहे, आता स्पीकर म्हणजेच कोण, वक्ता, बोलणारा, तुम्हाला माहिती देणारा. आता ऑब्वियसली इट इज अ पोएट हिमसेल्फ. आता साहजिकच ह्या जो स्पीकर आहे आपल्या कवितेतला तो म्हणजे कवी स्वतः आहे. अँड इन द फर्स्ट स्टांजा द स्पीकर बिगिन्स हिज जर्नी. आपल्या या कवितेमध्ये या पहिल्या कळव्यामध्ये या कवितेचा जो वक्ता आहे, जो स्पीकर आहे म्हणजेच कवी, त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात ही केलेली आहे. इन दिस स्टांजा वी आर एबल टू लर्न सेव्हरल इम्पॉर्टंट पॉईंट्स. आणि हा जे पहिलं कळवं आहे साधारणतः हे 4 ओळींचं, याच्यामध्ये आपण काय कळतं आहे आपल्याला, सेव्हरल इम्पॉर्टंट पॉईंट्स, अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या पहिल्या कळव्यामध्ये कळत आहेत. आणि मग ते मुद्दे कोणते? द फर्स्ट पॉईंट इज द स्पीकर इज सेटिंग आउट ऑन द ओपन रोड ऑन फूट. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे सगळं चित्र की या कवितेतला जो वक्ता आहे तो जायला निघालेला आहे, खुल्या रोडवरून स्वतःच्या पायांनी जायला ते निघालेले आहेत, हे आपल्याला कळतं आहे. देन अनदर पॉईंट इज ही इज लाईट हार्टेड ऑर फ्री अँड ओपन टू ऑल ही इज अबाउट टू एक्सपिरियन्स. नाव देर इज अ मेन्शन ऑफ वर्ड्स फूट अँड लाईट हार्टेड. इट मीन्स दॅट ही इज लाईट हार्टेड ऑर फ्री अँड ओपन टू ऑल ही इज अबाउट टू एक्सपिरियन्स. म्हणजेच या कळव्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी प्रामुख्याने जाणवत आहेत की कवितेतला जो वक्ता आहे त्याने खुल्या अशा रस्त्याने प्रवास आपला सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला ते प्रवासाला निघत आहेत त्यावेळेला कवींची अवस्था कशी आहे, लाईट हार्टेड, म्हणजेच कुठलाही ताण नाही, तणाव नाही, चिंता नाही, अत्यंत खुल्या मनाने, स्वच्छंदी मनाने त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात ही केलेली आहे. अँड ओपन टू ऑल ही इज अबाउट टू एक्सपिरियन्स. आणि रस्त्याने जाताना त्यांना जे जे काही अनुभव येतील ते सगळे अनुभव घेण्याची त्यांची इच्छा आहे. म्हणजे जो कोणी भेटेल त्याच्याशी बोलायचं, जे काही दिसेल ते पाहायचं, त्याचा अनुभव घ्यायचा. म्हणजेच आता ह्या कवितेच्या पहिल्या कळव्यामध्ये आपण या ठिकाणी चित्र मनासमोर, डोळ्यासमोर उभं करू शकतो आहे की आपले हे जे कवी आहेत, आपल्या कवितेतले जे काही वक्ते आहेत, त्यांनी रस्त्यावरून जायला सुरुवात केलेली आहे. आणि रस्त्यावरून जायला सुरुवात केलेली असताना, त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात करीत असताना आपल्याला असं जाणवतं आहे की त्यांनी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि प्रवासाला निघताना कुठलाही ताण त्यांच्या मनावर नाही, अत्यंत फ्री आहेत, स्वच्छंदी आहेत. आणि जो जो अनुभव येईल, ज्या ज्या व्यक्ती भेटेल त्या सर्वांचा स्वीकार करायला देखील कवी तयार आहेत. अगेन द स्पीकर रेकग्नाइजेस दॅट इट इज ही इन कंट्रोल ऑफ हिज जर्नी. नाव द ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेरेवर आय चूज. म्हणजे ज्या रस्त्याने ते जायला निघालेले आहेत त्यांनी असं ठरवलेलं नाही की अमुक ठिकाणी जायचं आहे, जिथे कुठे रस्ता त्यांना घेऊन जाईल त्या त्या ठिकाणी जाण्याची त्यांची तयारी आहे. द स्पीकर रिकॉग्नाइजेस दॅट इट इज ही इज इन कंट्रोल ऑफ हिज जर्नी. म्हणजेच त्यांच्या प्रवासावर त्यांचं कोणतंही बंधन नाही,
ही विल चूज व्हेअर द पाथ विल टेक हिम ऑन हिज जर्नी. म्हणजेच आता त्यांच्या समोर जो रस्ता आहे, स्वतःवर त्यांचं नियंत्रण आहे, परंतु रस्त्यावर त्यांचं नियंत्रण नाही. आणि म्हणून त्यांनी काही असं ठरवलेलं नाही. रस्त्याने आपण जायला निघतो त्यावेळेला आपण ठरवलेलं असतं की आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे, दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे. म्हणजे जाण्याचं जे डेस्टिनेशन आहे ते आपण ठरवलेलं असतं, कुठे जायचं आहे ते आपण ठरवलेलं असतं. परंतु स्वतःवर जरी आता हेल्दी फ्री, आता जरी त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही, सशक्त आहेत, ते मनावर कोणताही ताण नाही, आणि अशा स्वच्छंदी मनाने जरी ते जायला निघालेले आहेत, परंतु जिथे रस्ता घेऊन जाईल तिथे जायचं असं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. सो in the first stanza we can say that in the first stanza the speaker begins his journey. In this stanza we are able to learn several important points. The first point is that the speaker is setting out on the open road on foot. He is light hearted or free and open to all he is about to experience. Again the speaker recognizes that it is he is in control of his journey. स्वतःच्या प्रवासावर त्यांचं कंट्रोल आहे, नियंत्रण आहे. ही विल चूज व्हेअर द पाथ विल टेक हिम ऑन हिज जर्नी. आणि म्हणून ह्या पहिल्या ज्या ओळी आहेत मित्रांनो, त्या आपल्याला असं सांगतायत की कवी स्वतःच्या पायाने खुल्या रोडवर प्रवासाला निघालेले आहेत. रोडवर प्रवास करत असताना ते स्वच्छंदी आहेत, ओपन आहेत, कुठेही ताणतणाव त्यांच्या मनावर नाही. आणि त्यांनी जरी जिथे जायचं आहे ते डेस्टिनेशन, ते स्टेशन जरी त्यांनी फिक्स केलेलं नसलं तरी स्वतःवर त्यांचं नियंत्रण आहे. आणि त्यांनी ठरवलेलं आहे की जिथे कुठे रस्ता मला घेऊन जाईल तिथे जायची त्यांची तयारी आहे. आणि त्या रस्त्याने जात असताना जे लोक त्यांना भेटतील किंवा जे ठिकाणं त्यांना दिसतील त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्याची त्यांची तयारी आहे. दिस इज द समरी ऑफ आवर फर्स्ट स्टँजा. देन आय वूड लाईक टू रीड द सेकंड स्टँजा ऑफ दिस पोयम. The second stanza. Now I would like to read the second stanza. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Now in this second strong and content I travel the open road. So see the second stanza, and this second stanza begins from fifth line henceforth to road पर्यंत. बघा आता, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticism, strong and content I travel the open road. My friends, there are some critical words or hard words in this stanza. First of all, try to understand the meaning of difficult words. The first word which will come across is whimper. What is the meaning of the word whimper? See the left side of your textbook. There is a good meaning of whimper. Whimper means make a series of low, weak and sad cries, especially with fear and pain. वेदनेने म्हणा. व्हिम्पर शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो, त्या शब्दाखाली अंडरलाईन करा तुमच्या पुस्तकामध्ये. आणि व्हिम्परचा अर्थ बाजूला दिलेला आहे की भीतीपोटी किंवा एखाद्या वेदनेपोटी दुःखामध्ये रडणं किंवा मग कंप्लेंट करणं, तक्रारी करणं असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर द सेकंड हार्ड वर्ड, डिफिकल्ट वर्ड इज क्युरुलस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड? क्युरुलस मीन कंप्लेनिंग, शोईंग दॅट वन इज इरिटेटेड. आता क्युरुलसचा सिम्पल अर्थ आहे कंप्लेंट अगेन्स्ट समथिंग, कशाच्या विरोधात तरी तक्रार करणे. असे दोन शब्द त्या ठिकाणी कठीण वाटत आहेत आणि त्याचा अर्थ पुस्तकामध्ये तुमच्या बाजूला दिलेला आहे. आता सेकंड स्टँजा जो आहे मित्रांनो आपल्या कवितेचा, त्या सेकंड स्टँजामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आय वूड लाईक टू एक्सप्लेन इट. द सेकंड स्टँजा कंटिन्यूज द थॉट्स एक्सप्रेस इन द फर्स्ट स्टँजा. म्हणजेच आता पहिल्या कळव्यामध्ये जे काही विचार प्रकट केलेले आहेत, जायला निघालेले आहेत, कोणालाही भेटायची तयारी आहे, रस्ता जिथे घेऊन जाईल तिथे कवींना जायची मनाची तयारी आहे. आता तेच विचार आपल्या या दुसऱ्या कळव्यामध्ये त्यांनी कंटिन्यू ठेवलेले आहेत. द स्पीकर सेज दॅट ही डज नॉट हॅव टू प्रे फॉर गुड लक.
ज्या वेळेला आपण आपला प्रवास सुरू करतो त्यावेळेला आपली अशी अपेक्षा असते की कुणीतरी आपल्याला शुभेच्छा द्याव्या. परंतु कवी या ठिकाणी सांगतायत हेन्स फॉर आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. म्हणजेच या ठिकाणी कवी आपल्याला सांगतायत की मी प्रवासाला जायला निघालेलो आहे, परंतु कोणत्याही शुभेच्छांची, कुठल्याही प्रकारच्या गुड लकची मला त्या ठिकाणी गरज नाही. इट इज बिकॉज ही इज द मेकर ऑफ हिज लक ऑर डेस्टिनी. कारण आता त्यांना कुणाच्याही शुभेच्छांची गरज का नाही? कारण ते स्वयंभू आहेत. स्वतःचं दैव घडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे बघा त्यांनी आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. बघा आता बघा त्या गोळीचा अर्थ पुन्हा लक्षात घ्या. हेन्स फॉर आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. इट मीन्स दॅट पोएट नीड्स नो गुड लक फ्रॉम एनीबडी. कुणाकडूनही त्यांना शुभेच्छांची अपेक्षा नाही. आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून बिकॉज ही इज कॉन्फिडंट दॅट ही हिमसेल्फ मेक गुड लक ऑर डेस्टिनी फॉर हिमसेल्फ. आता शुभेच्छांची गरज कोणाला असते मित्रांनो? जो स्वतःचं दैव घडवू शकत नाही. सो ज्याला आपण स्वयंभू म्हणतो, जो माणूस स्वयंभू आहे, स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे, त्याला कुणाच्याही शुभेच्छांची गरज त्या ठिकाणी नसते. आणि म्हणून कवी या दुसऱ्या चरणाच्या किंवा दुसऱ्या कळव्याच्या पहिल्याच ओळीमध्ये सांगतात की मला कुणाच्या शुभेच्छांची गरज नाही, कारण स्वतःचं दैव मी स्वतः घडवू शकतो, एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे. ही विल नॉट क्राय ऑर हेजिटेट टू डू व्हॉट ही वॉन्ट्स बिकॉज ही इज इन नीड ऑफ नथिंग. पुन्हा आता बघा पुढे आलेलं आहे हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो वर. इट मीन्स दॅट याच्या पुढे कोणत्याही प्रकारची तक्रार त्या ठिकाणी, व्हिम्परचा अर्थ कंप्लेंट, तक्रार करणे. याच्या पुढे ज्या वेळेला ते रस्त्याने पुढे पुढे जाणार आहे त्यावेळेला कोणत्याही प्रकारची तक्रार ते करणार नाही. पोस्टपोन नो मोर नीड नथिंग. किंवा जायचं त्यांनी जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये पोस्टपोन ते करणार नाही, पुढे ढकलणार नाहीत. आजच निघायचं आहे, आजच पोहोचायचं आहे, आजच जायचं आहे आणि कोणत्याही गोष्टींची गरज कवींना त्या ठिकाणी नाही. ही इज नो लॉंगर कंटेंट सॅटिस्फाईड विथ बिंग वॉल्ड इनसाईड. आता वॉल्ड इनसाईड म्हणजे बघा आता तू बघा ही ओळ आपल्याला सांगते डन विथ इंडोर कंप्लेंट्स लायब्ररीज क्युरुलस क्रिटिसिझम. तो म्हणतो की प्रवास माझा मी चालूच ठेवणार आहे, कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नाही किंवा कुणी कितीही टीका केल्या तरी माझा प्रवास मी आता या ठिकाणी थांबवणार नाही. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. आणि ते सांगतायत की मी समाधानी आहे. कंटेंट मीन्स सॅटिस्फाईड. मनाची तयारी झाली, स्ट्रॉंग आहेत, मनाने ते स्ट्रॉंग आहेत, मनाची तयारी झालेली आहे. ट्रॅव्हल द ओपन रोड म्हणजेच कुणी कितीही टीका केल्या, कुणी कितीही क्रिटिसिझम शब्द आलेला आहे बघा. क्रिटिसिझम म्हणजेच काय? टीका करणे. कुणी किती टीका केल्या, मी ज्या रस्त्याने जायचं ठरवलेलं आहे त्या रस्त्याने मी जाणारच. कुणी कितीही टीका करा, कुणी कितीही कंप्लेंट करा, कुणी मला कितीही नावं ठेवा, ज्या रस्त्याने जायचं मी ठरवलेलं आहे तिथे मी जाणारच आहे. कुणाच्या शुभेच्छांची मला गरज नाही, कारण स्वतःचं दैव मी त्या ठिकाणी स्वतः घडवू शकतो, असं सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कवी करतायत. This second section or second stanza shows us that a poet is quite confident about himself. He needs nothing. He needs no good luck from others because he is the maker of his own destiny. म्हणजेच कवी या ठिकाणी आपल्याला सांगतायत की कुणाच्या शुभेच्छांची मला गरज नाही. कुणी माझ्यावर टीका जरी केली तरी माझा मार्ग मी सोडणार नाही. ज्या ओपन रस्त्याने जायचं मी ठरवलेलं आहे त्या रस्त्याने तर मी जाणारच आहे. आणि म्हणून कुणी कितीही टीका करा, कुणी निंदा अथवा वंदा, लक्षात घ्या आपण म्हणतो सदा टीका करणं काही लोकांचं काम असतं. आणि म्हणून सांगतायत की कुणी कितीही टीका करा, कुणी कितीही निंदा नालस्ती करा, जो रस्ता मी स्वीकारलेला आहे त्या रस्त्याने मी जाणारच आहे. इट शोज द स्पीकर्स केअर फ्री टोन विच इज कंटिन्यूज थ्रू आउट द पोएम. आणि हे जर कॉन्फिडंट येतो आपल्याला काय दाखवतो? केअर फ्री टोन विच इज कंटिन्यूज थ्रू आउट द पोयम. आणि हा म्हणजे निष्काळजीने म्हणता येणार त्याला आपल्याला. तर हा जो स्वतःवरचा विश्वास आहे तो संपूर्ण कवितेमध्ये आपल्याला दिसतो आहे मित्रांनो. म्हणजे बघा किती त्यांच्या, म्हणजे बघा आतापर्यंत 2 कळव्यांचा जर आपण विचार केला तर कवी त्या ठिकाणी स्वतःच्या पायाने ओपन रोडवर, खुल्या रोडवर प्रवासाला निघालेले आहेत. मनाने ते स्वच्छ आहेत, कुठल्याही प्रकारचा ताण नाही, तणाव नाही. त्याच्यानंतर त्यांनी ठिकाणही ठरवलेलं नाही कुठे जायचं.
जरी त्यांचं स्वतःच्या प्रवासावर स्वतःवर त्यांचं नियंत्रण आहे, परंतु रोडवर त्यांचं नियंत्रण नाही. रोड जिथे कुठे घेऊन जाईल तिथे त्यांची इच्छा आहे. आणि पुन्हा ज्यावेळेला ते प्रवास करतील त्यावेळेला कुणाच्याही शुभेच्छांची त्यांना गरज नाही. त्याच्यानंतर कारण कुणाच्या शुभेच्छांची गरज का नाही, कारण स्वतःचं आयुष्य घडवण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे. आणि रस्त्याने जात असताना कुठल्याही प्रकारच्या तक्रारी ते करणार नाही किंवा प्रवास लांबणीवर टाकणारही नाही. आणि कोणत्याच गोष्टींची त्यांना त्या ठिकाणी गरज नाही. कितीही अडचणी येऊ द्या, कुणी कितीही टीका करू द्या, रस्त्याने जाणं त्या ठिकाणी ते सोडणार नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या ठिकाणी सुरुवातीचे 2 कळव्यांचा अभ्यास केलेला आहे 94 पेजवरच्या. नाऊ ड्यू टू टाईम लिमिट आय वूड लाईक टू स्टॉप हिअर. आय वूड लाईक टू complete this poem in our next coming period. Still then, goodbye.